नमस्कार मित्रमंडळी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज आहे 25 तारीख. सगळ्यांना मेरी क्रिसमस. तर आज आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या टूरला. चला तुम्ही पण चला आणि तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण घ्या एन्जॉय. आणि माझा हा ड्रेस कसा वाटतोय, आवडला का? चला आता आम्ही टूर बसमध्ये बसलेलो आहोत आणि 2.5 तासाचा हा प्रवास आहे. आणि तिथे गेल्यावर आपण परत भेटूया. आणि इथे माझे क्युटी दोन हे बघा, एक तिकडे बाहेर बघतोय. बाबू, अगस्ती बाबू. आम्ही आता त्या छोट्या बसमधून उतरलो आणि मोठ्या टुरिस्ट बसमध्ये जाणार आहोत. तर त्यात टॉयलेटसुद्धा आहेत. तर आम्ही आता लाईनमध्ये उभा आहोत आणि मोठ्या मोठ्या बसेस तुम्हाला पाठीमागे दिसत असतील. दिसत आहेत का तिकडे? तर आम्ही ह्या बसमधून जाणार आहोत दुसऱ्या. तर चला आपण बसूया. बघा, बसलो आम्ही बसमध्ये. इथे नील बसलाय माझ्यासोबत आणि धीरज शेजारी अगस्ती बसलेला आहे. We start with Mr. Porras, Ángel Porras. तर आता आम्ही या ठिकाणी अर्धा तासासाठी उतरलेलो आहोत. त्यांनी सांगितलं इथे काही फोटो काढायचे तर काढा, बाजूला चर्च आहे तिथे तुम्ही जाऊन या पाहिजे तर, आणि स्नॅक्स वगैरे खायचं असेल तर खाऊन या. तर हा क्रिसमस ट्री बघितला का, वेगळाच आहे. तर आपण आता इथे फोटो काढूया. बापरे, Where's the Kim or the mountain or something? From the east. 7, right? 3. There are 4 kings. 1, 2, 3. Where's that 4th one? And the 4th one sent to cursor. Vain. चला आम्ही अगदी जुनं असं हे चर्च बघून आलो. आणि येशू ख्रिस्त आहे, त्यांच्या जन्माचा ते देखावा केलेला तो पण बघितला आणि तिथे पिक्चर काढला. काय ओला बिला आहे? ओला बिला सिटी आहे बरं तुम्ही. ओला विदा आहे बघा, गाडीवर किती आहे ना. त्याने दुकानात वगैरे काही लिहिलेलं नाही असं नाव पण. त्या गाडीवर लिहिलं होतं ना. हो का? वाचता येईल का? हे बघ, ओला दोरली वल्ला. ओला दी. That's our story. मी दाखवते तुम्हाला. बघितलं हे चर्च आणि ही सिटी.
अशी जुन्या दिसतात ते बघा. हे दुकानांचं कॉम्प्लेक्स आहे पण कसं आहे ते बघा. असं आतमध्ये दुकान आहेत दिसतं हे बघा. घरासारखा दरवाजा आहे आणि हे असे आणि इकडे हे पार्क आहे. आपण आलो आहोत या ठिकाणी स्नॅक्स घेण्यासाठी. कसं आहे दाखवते तुम्हाला. हे बघा हे शॉप आहे. आपण इथे मोबाईलमध्ये ट्रान्सलेट करून त्यांना दाखवतोय कारण इथल्या लोकांना इंग्लिश येत नाही, स्पॅनिश येतं. खूप कमी लोकांना थोडंसं इंग्लिश येतं. इथे मडके ठेवलेले आहेत आणि इथे कडी Horchata. Horchata. बटाटा आणि हे काय मफिन. हे बघा नील मफिन खातोय. दादाने नाही घेतलं खायला. नीलने घेतला आहे बघा. ज्यूस घेतला. कोणता हा? वॉटरमेलन. Papaya. पपाया. पपायाचा ज्यूस आहे. चला ते बोलू जाते. ए तिकडे नाही बाबू इकडे. चला झाला अर्धा तास गाडीत बसूया. Yes, busy. And Chichen Itza in specific started to form or built in 200 after days. Okay, Chichen Itza fue construido alrededor de 200 años después de Cristo. Después fue abandonada y vinieron unos conquistadores. Después los mayas nos dieron muchas cosas. The Mayas give us a lot of things. ¿Cuáles son las civilizaciones que nos dejaron el papel? Which civilizations they give us the paper? We have the Egyptians, right? We have the Chinese, and then with the rice paper, and then the Mayans. I will show you the Mayan paper. The Mayan paper is created out of trees, from outside the tree. This is a Mayan paper. Okay? It's traditional Mayan paper. So the Mayan they're still alive. Los mayas siguen vivos. Este es un papel maya. Lo usan de las cortezas de los árboles, los ponen en agua y los comprimen. They cut fibers out of the trees and then they put it on the water, gets soft, and then you can see the fibers through the light. Okay. Tolkien era un calendario de 13 meses, de 20 días. Este calendario era muy inteligente porque definía la personalidad o la predicción de la persona. Definía también el rumbo que iba a tomar. The Tolkien calendar defined the personality of the person, and then they give you a prediction of what you're going to do in life. That was very clever because when you're born as Maya, you already know what you're going to do. When I was 20, I don't even have any idea what I'm going to do next. Los mayas cuando nacían ya tenían una predicción, ya sabían lo que tenían que hacer. Yo cuando tenía 20 años no tenía ni la mínima idea de lo que iba a seguir en mi vida. Entonces ellos ya sabían a qué se iban a dedicar. Se iban a hacer matemáticas. 5 days they were evil. So you don't go around, you don't go out, you don't trade, you don't sell, you don't do nothing because they're scary days, if I can put it that way. Este calendario, el Hab, medía las estaciones del año, así que podían cultivar las estaciones, ya sabían cuándo era bueno para las lluvias, para la agricultura. Y si multiplicas los 18 días de este calendario por 20, los 18 meses por 20 días, te da un total. The village, you can see it around, they're still alive, but what is true, what it disappeared is these big empires. So they disappear around the 12 to 1500 after days. The Spanish came in the 1530s and they only see abandoned cities and abandoned temples, all already eaten by the jungle. Okay, so what happened to them? ¿Qué les pasó? Bueno, hay teoría de que hubo guerra. The disappearance of these huge Mayan empires is sometimes they have dry days for a big period, war, and
also big populations that they have to move in another places, so they're not allowed to build any more pyramids. To build one of the big pyramids like Chichen Itza, it takes a lot of rock, a lot of trees, a lot of water, and a lot of effort, and a lot of people. So sometimes you run out of the sources. Okay, hablando de los calendarios, this one is a Mayan birth certificate. All this is the way they write it. To put you in context how they write it, it's like they write with emojis. En algunos calendarios. Los mayas, la manera que escribían era como si pusieras emojis. Why did I say that they write with emojis? Let's say today we put emoji like this, or cacao. So in the middle we have like a fish type of figure, right? The fish, the word fish in Mayan is kai, okay? So we know it starts with a syllable ka. This is ka right here. Now we have two dots, means like it's twice. You have to say it twice, ka ka, and then the ao or the wa down here. But the a, you eliminate the a, so it's cacao. It's ka ka, and the bottom ao. Okay. Aquí tenemos la palabra chocolate, bueno, cacao, meaning of this big pyramid. Okay. Also, we're going to a cenotes, right? You know what cenotes? Cenote means, vamos a ir a un cenote. ¿Saben lo que es un cenote? Es un hoyo con agua, ¿no? Todo uno means. So they go down to Central America, they conquer Central America, and then they come back after in the middle of the 1500s. With more people to labor, to work, they start to uncover these pyramids. They try to find gold and treasures, but for the Mayans and most of the cultures in Mexico, gold, it was something that, it was a shiny thing. It was not a big value that we have the concept of gold today. For them, the most important thing, it was the nature. So that's why they observe the sky, the stars, the birds, the animals, the earth. That was the real value for them. Para los mayas, el oro no era tan valioso. Tenemos la idea del tiempo como una línea interminable. For the Mayans, it was a big circle. Okay, I will explain you more with the image. That was the newspaper. That was the Mayan newspaper back in the days. Esto era el periódico en el tiempo de los mayas. Entonces, si yo era un rey, if I was a king, I sent to you one of these ones to you. Inside, obviously, I put some gifts for you, and in the outside, I give you the whole picture of what happened in my area. Esto era el periódico para los mayas. In that day, it was a cycle of 52 days. That means that every 52 days, there was a person that is gonna born the same date as you. The same date. That's why it was so special. And the prediction is individual, according to the year of birth and the date with the one calendar and the other one, and both together. परवा काय कसं आहे आणि पाण्यामध्ये टाकलं तर जळत नाही म्हणे. फोटो काढ. स्पॅनिशमध्ये सगळं, त्यामुळे आपण काय आता फक्त बघायचं काम करायचं. आपल्याला येत नाही ना स्पॅनिश. ते बघा, हे आमचे दोघे मुलं सुटले, थोडंसं विसरून पण गेले. चला उतरूया आपण. आवाज येतो का? Necesario. Campo libre nada de sombra. हे बघा, हे टोपे विकतात ते. Oh, aquí coquea. Oh, yes. बॉटल दिली आहे बघा पाण्याची, थंड आहे अगदी. आता इथे ऑलमोस्ट आपण 2 तास थांबणार आहोत. काय नाव आहे ग बाबू याचं? हां काय? Chichen Itza. म्हण. Chichen Itza. चिचेन इत्जा सिटी का? गाव आहे? खेडेगाव आहे, विलेज आहे? होता, आता नाही. आता नाही. हा काय म्हणतो, आता नाही होतं.
चिचिनीच्या गावात आलो आणि तुम्हाला हे बघा दाखवते. इथे छान दुकान आहे, दिसले छान छान हॅट आहेत, मास्क, उडनचे मास्क. ए मास्क बघ ना किती छान आहे, एखादं घ्यायचं. आमचा गाईड पण आहे आमच्यासोबत इथे. 2 menores más has to be 2 guys. बाबू बंद आहे, चालू आहे, चालू आहे का? इथं ग्रीन दिसतं ना, चालू झालं. Okay, raise your hand if you get your minor ticket. 1, 2, 3. I'm not an younger. 12 years and younger is mine. आपण आता पिरॅमिड बघणार आहोत आणि आम्हाला हे आता गाईड तिकीट देणार आहोत. ¿Tiene niños here? Because in the Mexican way, 1:25 is 2 o'clock in the afternoon. Okay? Oh, no Indian time, huh? No Indian way. Okay, bye. ¿Cómo? That's it. It's open. Okay, wait for me here, okay? चला आपण निघालो पिरॅमिड पाहायला. हे बघा जंगलामधून चाललोय का? हे बघा आपल्याला हे तिकीट दाखवायचं, आतमध्ये एंट्री मिळेल. मग हे दाखवल्यानंतर If you want to leave the other side, you have to develop yourself. Si querías vivir de este lado, tenías que desarrollarte en alguna ciencia para aportar algo a la comunidad. So it was a little motivation for the community. Era una motivación para la comunidad. Era We'll go there to the cherry on the cake. We're gonna go inside here. This is the ball game stadium. Now, people they believe that the Mayan ball. Did you hear about the Mayan ball game? That they have a ball, they hit it with a hip. Well, they used to. Yeah, you see it before? Oh, perfecto. So this ball game, it was more than a game. It was religion. It was a ceremony. It was to offer to the gods. People say that the losers, they die and be decapitated. People, they say they die playing this game. There's a lot of myths, okay? But I will tell you the truth. This game, it was part of a Mesoamerican game. It was not Mayan. It's the whole Mesoamerica. Archaeologists, they tell us that they found all courses like ball game from Arizona all the way to Nicaragua. The Mayans, they were in 5 countries that we know these days, which is Mexico, Guatemala, Belize, Honduras, and El Salvador. 5 countries. That was the Mayan world back in the days. Today, the Mayans, they still exist small communities on these countries, but more in Mexico. In Mexico, they are in 5 states: Chihuahua, Chiapas, Quintana Roo, Campeche, Yucatan, y Tabasco. 5 states in Mexico. That's the Mayan community. The Mayan, they're still alive. Okay, we're gonna enter there. This is the biggest ball court in the whole Mesoamerica. This was the big deal. It's like the Patriots Stadium. It was the Cowboys Stadium. It was one of the huge ones, the biggest one in all America. Once when we go inside there, I want to just not to see it as an archaeological site. I want to be every single of you a ball game player. Can you imagine standing right here
back in 800 AD, ready to play the ball game. Everyone is cheering and waiting for you to enter into the field, and you're gonna play for your life, maybe. Okay? So feel that emotion, go back in time, set your mind in that age. So let's go. This game it was a ceremony game. सेरेमनी हे बघा बिगेस्ट स्टेडियम. ए अगस्ती हे बघा तिकडे पिरॅमिड. हे बघा हे असं स्टेडियम आहे इथे दिसलं किती मोठं आहे. You know the chewing gum came from a tree? That tree we have planted in this area. So that tree we make cuts on the outside. That tree start to bleed, white stuff. That white stuff we collected. We boil it. After we boil it, we take all the water out. Put it in the fabric. Put it like a cheese. Hang it for 3 months, and then you have the Mayan bowl. The Mayan bowl. Now the bowl it was important for them. It was not just a bowl. It represents the movement number 4. It was they don't have the concept of north, south, east, and west. They have 4 orientations. They call it the size of the universe. Okay, they point things just same as north, south, east, and west, but they believe in the corners of the universe. 4. 2 of them. 4 plus 2, 6, right? These 2 is duality, means dark, light, sun, moon. So duality. Okay, good, bad. And then one more, it means the 0, the important, the all about. Okay, that was the captain. There's a belief that the captains they run हे बघ in ए here in this अगस्ती corridor, one of each side. तिथून And the पळायचे. players down here, they will hit the ball. They're only allowed to hit it with the hips, the elbows, and the shoulders. Okay, to pass the ball. So they have to pass the ball to the captain, and the captain has to score in that halo. Can you imagine? This is 80 meters tall. हो माय गॉड ते होल बघ किती उंच आहे. Most of the ball game courts they have an angle. This one हे बघा So can you imagine like you have to put that that ball is like 4 to 6 kilos heavy. So you put it up and score. If you don't score, this game can last a day or a week. Sometimes only one score means that the game is over. What happens if you playing and you never score? We stop. I mark my place. Let's go rest. I continue next day. I step on my place. Let's play the ball again. Okay? So what we see in this scene, we have the ball here. We have one guy in here. You can see the eye. You see the eye? And you see they have something in the nose here. Maybe a jewelry piece. Here. The mouth, the arm. He has like a protection, like a skirt. You see the sandals? We have another one here. We have another one here. This one you can see the face more clearly. Another one and another one. 7 this side and 7 this side. 1, 2. You see the face here. 3, 4, 5, 6, and 7. Okay? But pay attention to themselves. To be good, to work together, to be a team. So it was kind of like the religious manipulation that has been through the years. If you go to church, they pre-sell you. You have to be good. You have to obey. You have to follow the rules of the God. So it's kind of like the same circle. It starts all over again. Now there's something very interesting happening every year. Every year in June 20th and September 21st. The sun comes out of there. This is the north face. So north, south, east, and west. The sun comes over there. And around 4 o'clock in the morning, the sun plays a game of shadows in the edge of this corner, projecting the shadows to that staircase. And it simulates a snake coming down to the snake head. I will show you here. I don't see if you can see it, but I will speed it up here. Put it here. When you speed it up, the shade is like a snake coming down to the snake face.
You can check it in YouTube, and then when you speed up the video, I told you, 18 months, one of them, it was the half. So how many levels they have here? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9. 9, the staircase is another 9. 9 plus 9, 18. All right? 18 months of 20 days. 18 plus 20, 360. We're missing 5 days. Remember the evil days? You see the little L on top of the pyramid? There used to be 5 on each of them. They put away those 5 evil days. So you see the little L? There used to be 5 of them. That's the missing evil days that we're missing in this mathematics. Now, why everybody's clapping? Let's clap and just turn your volume up and hear the sound that it makes here. You hear like a perwam, perwam, perwam. Can you hear? No, they do it wrong. Now if you're here, Thank you. no, if you do it in the corner, or then you can hear it here. Yeah. Pow, 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 pow. So from this spot, the sound travels to the steps all the way up. This is the only spot that you can hear the noise or the sound of it. If you do it that way or away, you can hear it. Now, so that's the quetzal. That one is a very important bird for the Mayans. That's why they call it in the center of the country Quetzalcoatl, for the quetzal. Now, I want to show you the sound of the quetzal. Imagine s'il y avait genre le soleil en arrière. It's similar to that sound, right? Yes. This is the bird. So I can imagine, like, you know why Mayan they're so smart? They're clever. They have to study the line of the stars, and according to a line, they build up stuff like this. This pyramid, remember the tree that I showed you in the picture on my tablet? There was a tree. That was the tree of life, meaning the earth, the living world that we live in, the supra world where the gods are, we don't go there, and the underworld, the world of the dead with the water. This pyramid, it seems to be the earth, the world that we live in. They just recently discovered a cenote underneath this pyramid, okay? But there's a new technology. It's a LiDAR, I think. It's a huge scanner. So this Chichen Itza is massive. It's big. It's not just this. But why we cannot discover all the pyramids? Because it costs work, money, and a lot of time. Okay? If you find if we go all the way inside the jungle and you see a little mountain, probably it's a pyramid. To discover this pyramid, you have to clean the area first, and then you will find a lot of big rocks around the place. So you pick up one of the rocks, and you're like, oh, this is like a square. It's gonna be group number 2. Oh, another square, group number 2. This one is a triangle, group number 1, and so you have to classify the rocks. After that, you have to study the shape of the pyramid or the temple or whatever is inside this little mountain. After you figure it out, you pick up all the rocks and try to put it together. I think this one goes here and this one goes here. So it's 1,000 million pieces puzzle. Me with 100 pieces puzzle, I go crazy. I can imagine what happened with one of these things. Okay, so they found the cenote connection. There's another cenote over there. So they're trying to find out the connection to this one. Now, inside this pyramid, guess what? There's another 2 inside. Every 52 to 102 years, they build one on top of another one. Depends of the date of a birth of a new king or astronomical event. But normally it was like 50 to 102 years each pyramid construction. Okay? To build one of these ones, you have to dig the rocks. There's a huge amount of rocks, like, well, in the other entry you can see them. These rocks, you cut it apart and you put it in a big even with a lot of trees. You have to cut a lot of trees. You burn the stone or the rock. Next morning, you take it, put some water, and then you get a stucco, like cement. So you need another stucco to put all these together.
So this is one of the theories that's why the Mayan disappeared, because they build all the stuff, and to build all this you need a lot of trees and a lot of water. So they run out of sources. Okay. Now you see this hole over here? They tell us that they get ready to build the next one, but they run out of sources. So they preparing the earth, the land, the terrain to build the next one on top of this one. Now, this land is flat, meaning that, remember the wall in the beginning that I told you it defines the village from the Beverly Hills? Okay, they built this platform. All this, it was not like this. It wasn't flat, it was a jungle. So they built this massive platform. After they build this platform, they build the city. You can see like they put stones, over stones and grass, and over stones and dirt to level everything. That's why they call it the big level. Okay, so it's not a casualty that this is flat. They made it flat. Okay, that's why it's so interesting. Okay, this is gonna be our last stop. So I तर हे बघा, या ठिकाणी कॅलेंडर आहेत आणि प्रॉस्पेरिटीचं मास्क आहे, अजून मेडिसिनचं आहे मास्क. तर अगस्तीने प्रॉस्पेरिटीचं घेतलं त्याच्या रूममध्ये लावलं, आणि नीलसाठी मेडिसिनचं घेतले. आणि हे काय नीलू सांग ग Calendar. त्यांना, हे बघितून सांग. Calendar Mayan. हे कॅलेंडर मायाचं आहे फक्त, That's Aztec. ॲस्टॅक आणि माया मिक्स आहे कॅलेंडर. चला, आम्ही आलो पिरॅमिड बघून, आणि आता जेवणार आहे. किती वाजले? 2 वाजले. 2 वाजले आणि आता जेवण करून आता आम्ही निघालो आणि जेवणासाठी उतरणार आहे. त्याच ठिकाणी 2 तास आम्ही थांबणार आहोत. पुढचं कोणतं आहे ठिकाण, नाव काय? हे बघा, आपल्याकडे झोपडे असते की नाही तसंच आहे छत. हे बघा, If you want to go to the restaurant first, just come back the same way. Okay? Family. This way is for the restaurant. चला आम्ही जात आहोत रेस्टॉरंटमध्ये. दुपारचे 2 वाजलेत, भूक लागली मुलांना पण. आणि मला सुद्धा. Hola, from Mexico. आवर गाईड. H हे. अच्छा अच्छा. हे बघा, हे आहे रेस्टॉरंट. मोठं सगळं फूड दिसते. आपली जागा शोधतो ते बहुतेक. किती मोठी लाईन आहे बघितली का? माहिती नाही आता आमचं कधी नंबर लागणार. मी आता बाथरूमच्या इथे आलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवते. एक खूप जुनं आहे बहुतेक, त्यामुळे अशी सुविधा आहे. वेगळंच आहे, मी बघितलं नव्हतं यापूर्वी, तर मी तुम्हाला दाखवते कसं आहे. हे बघा, हे लाकडाचं आहेत बाथरूम. असं पाण्याचं हे दिसलं का? आणि हे असं उतरतंय, म्हणजे असं सरळ असतं ना, उतरतंय हे असं. आणि इथे हे मिरर आहेत असं. आवडलं का तुम्हाला? हे बरंच मोठं आहे हे. मोठं बघितलं. मी बाथरूमला जाऊन आले तरी अजून हे जेवणाच्या रांगेतच उभे आहेत. हे बघ, हे मेनू हे बघा. बायवरती बसलाय.
चला आपण खाली चाललोय, बघूया इथे काय. अच्छा इथे पण पायऱ्या आहेत. Thank you for young people living in sacrifice. They dropped there from there. तर आम्ही जाऊन आलो, पिरॅमिड बघून आलो आणि स्पोर्ट्स स्टेडियम पण बघून आलो. आणि तिथे माईक अलाउड नव्हता. या ठिकाणी तुम्हाला हा माईक दिसत असेल DJIचा. तर परत मग धीरजला जावं लागलं बसमध्ये ठेवायला, पण बस गेलेली होती. आणि मग परत मग आम्ही जिथून गेलो तिथे ते सिक्युरिटीचे होते, त्यांच्याजवळ दिलं. एंट्रन्सच्या तिथे जे बसलेले असतात त्यांच्याजवळ नेऊन दिलं आणि ते म्हणे 1च्या आत पिकअप करा. आणि मग नंतर म्हणजे धीरजचं काही मिस झालं, स्पोर्ट्स स्टेडियमबद्दल सांगितलं तेव्हा. आणि परत मग आम्ही ते आणण्यासाठी गेलो, धीरज आणि मी. पण आम्हाला थोडा 1 वाजून 10 मिनटं झाले होते, पण आमच्या गाईडने आधीच ते पिकअप केलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मी जाऊन पिकअप करेल 1 वाजता. तर त्यांनी ते पिकअप करून ठेवलेलं होतं. आमचा गाईड खूपच छान आहे, त्याने खूप छान माहिती दिली त्या हिस्टॉरिकल जे होतं स्टेडियम, आणि कोणता गेम कसा खेळायचा. आणि टाळी वाजल्यावर तो 6 वेळेस असं बाउन्स होतो, ह्या साईडने त्या साईडला. आणि खूप छान माहिती दिली. आणि ते बॉलचं सिम्बॉल पण तिथे बनवलेलं होतं त्या वॉलवरती. आणि तिथे ती माणसं पण होती, ते पण दाखवली आम्हाला त्या भिंतीमध्ये. म्हणजे किती प्लेयर पाहिजे असतात ते प्लेयर तिथे होते काढलेले, दगडामध्ये कोरलेले, ते पण दाखवले. पिरॅमिडबद्दल पण खूप छान माहिती सांगितली. त्यानंतर स्विमिंग पूल बघण्यासाठी जायचं होतं. स्विमिंग सूट आणले होते आम्ही काही गेलो नाही. माझी दोन्ही मुलं म्हणे आम्हाला काही स्विमिंग करायचं नाही, त्यामुळे आम्ही पण नाही केलं दोघांनी. आणि धीरजला खूपच भूक लागली होती. काही लोक स्विमिंग पूलाकडे गेले, काही जण जेवायला. तर आम्ही जेवायला गेलो, तिथे भयंकर मोठी लाईन, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल. आणि 3 वाजले आम्हाला फूड घ्यायला. तर 3 वाजता आम्ही जेवण केलं. आणि त्यानंतर आम्ही म्हणजे किती त्यांनी आम्हाला फक्त 15 मिनटं बाकी होते. तर आम्ही इतकं फास्ट जाऊन तो स्विमिंग पूल बघितला. तिथे मी काही व्हिडिओ घेतले, नंतर फोटो काढले आम्ही. अगस्ती अजूनच आम्ही जेवणाच्या लाईनमध्ये उभं होतो तेव्हाच अगस्ती जाऊन पाहून आलेला. तर तो पण हिस्टॉरिकल पूल आहे, त्या काळचा तो बनवलेला. आणि तिथे बरीच मंडळी स्विमिंग करत होती. तर आम्ही बघितलं, खूप छान आहे. अगदी खाली असं जावं लागतं पायऱ्या उतरून. तर अगस्ती म्हणे 10 मिनटं तुम्हाला खाली उतरायला आणि वरती चढायला 10 मिनटं लागणार. मी जाताना खूप फास्ट केली कारण नील मी थोडा व्हिडिओ बनवत होते, त्यामुळे मी पाठीमागे पडले. आणि नील आणि धीरज ते खालीपर्यंत पोहोचले, पटपट पटपट उतरून त्यांच्याजवळ येऊन पोहोचले. मग आम्ही फोटो काढले. चढताना मात्र दम लागला मला. आणि पटकन मग बसकडे आलो आम्ही. आमचा गाईड
म्हणजे जातच होता, जी लोक आली नव्हती त्यांना शोधायला. आणि त्यांनी सांगितलंच होतं वेळेवरती या, कारण परत आपल्याला 3.5 तास लागणार आहे परतीच्या प्रवासाला. तर आता आम्ही खूप एन्जॉय केला आणि इतिहास, जॉग्राफी सगळं शिकलो. तर आता आम्ही चाललो विलामध्ये, काहीजण हॉटेलमध्ये, ज्यांचं ज्यांचं जिथे जिथे बुकिंग आहे तिथे ते उतरणार. आम्ही येताना दोघं होतो आणि जाताना पण आम्ही दोघं बसलेलो आहोत. आणि पुढे धीरज आणि अगस्ती बसलेला आहे. हे इकडे दोघं अगस्ती झोपला आणि पलीकडच्या साईडला तिकडे धीरज जागा आहे. दिसले का पलीकडे धीरज आणि अगस्ती आमच्या पुढच्या लाईनमध्ये पलीकडे आहेत बसलेले ते. आता विलामध्ये पोहोचल्यानंतर भेटूया. जंगल आहे, पाहिलं का? इथे शेती वगैरे काही दिसणार नाही तुम्हाला. चला आजची टूर संपली. चला आउच. थँक्यू. ग्रासियस. Adiós, señora. Have a lovely night. Merry Christmas. ए मजा आली ना? इलो का? ए मजा आली? आज आहे 25 डिसेंबर 2025. आज आहे ट्रिपचा 3रा दिवस. आजची आमची ट्रिप खूपच सुंदर झाली. आम्ही गेलो होतो कॅन्कुनमधील चिचेन इत्जा या ठिकाणी. पिरॅमिड बघितला, अजून हिस्टोरिकल स्विमिंग पूल बघितला, अजून स्पोर्ट स्टेडियम बघितलं मोठं असं. खूपच सुंदर त्या काळातलं माया लोकांनी बनवलेलं. मायन म्हणतात तसं, आणि याच्यात माया म्हणतात स्पॅनिशमध्ये होते. तर मायन लोकांनी बनवलेलं ते स्पोर्ट्स स्टेडियम. आणि त्या गेमबद्दल पण खूप छान माहिती दिली. मी आता जास्त बोलत नाही, आधी म्हणजे सांगितलेलंच आहे मी व्हिडिओमध्ये. तर आणि खूप सुंदर सुंदर मास्क होते विकायला. पूर्ण असे खूप खूप म्हणजे लाईनशीर दुकानं होते. त्याचा काही मला व्हिडिओ घेता आला नाही. तर येताना आम्ही 2 मास्क घेतले विकत आणि कॅलेंडर पण घेतलं. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आम्ही एक करून आणलेलं. खरेदी करून आणलेली आम्ही, मला दाखवते. हे बघा, छान आहे ना? त्यांनी हाताने बनवले ते. तर याचे मी पिक्चर टाकेल, त्या खाली ठेवते. इथं चेअरमध्ये बसते. हे बघा, माया लोकांचं कल्चर हे आहे. मी ते बघितलंच नव्हतं, मी आत्ताच बघितलं, पण मला हे माहिती होतं मास्क घेतलेले. हे बघा, एक अगस्तीसाठी आणि एक नीलसाठी. तर अगस्तीसाठी प्रॉस्पेरिटीचा मास्क घेतला आणि नीलसाठी मेडिसिनचा मास्क घेतला. हे बघा, हे 2 आवडलेत का? छान आहेत ना? तर त्यांनी माती आणि कोळसा असं मिळून बनवलेले ते, म्हणून ते काळसर वाटतंय आणि निळ. त्यांनी कलर पण
छान दिलं आहे पण हे बघा सुंदर आहे ना. मला तर खूपच आवडले. खूप मोठे मोठे होते आणि माझ्या घरात पण आहे ते ना साऊथ आफ्रिकेचे. माझ्या घरामध्ये मोठे मोठे मास्क उडनचे आहेत तुम्ही बघितलं असतील. आणि हे दाखवते मी तुम्हाला. हे बघा हे माया लोकांचं कॅलेंडर. याच्यात लिहिलेलं आहे जानेवारी फेब्रुवारी. साईडला लिहिलेलं आहे हे सगळं. कसं आहे ना. आवडलं का हे कॅलेंडर? माया लोकांचं कॅलेंडर आवडलं. इंग्लिशमध्ये मायन म्हणतात आणि यांचं स्पॅनिशमध्ये माया. आणि इथे पाठीमागे अटकवण्याची सोय आहे आणि त्यांनी हे लिहिलं ना याच्यात पण अटकवू शकतो आपण. हे बघा हे जे आहे ना हे याच्यासाठी स्टँड दिलेलं आहे त्यांनी खरं असं. हे असं ठेवायचं. हे बघा आवडलं का तुम्हाला? कसं वाटलं हे माया लोकांचं कॅलेंडर? नक्की सांगा. आता मी खाली ठेवते. आणि हे काय ही कुंडली आहे. एक अगस्तीची आणि एक नीलची माया लोकांनी काढलेली. त्याच्यावरती नीलचं नाव आहे. मी ओपन करून दाखवते. मायन लोकांची कुंडली. आपल्या इथे पण कुंडली काढतात की नाही मूल जन्माला आलं की. तर हे पण काढतात. तर यांची वेगळीच आहे. आणि ते विचारतात आपल्याला कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे. तर अगस्तीन त्यांनी सांगितलं की इंग्लिश लँग्वेजमध्ये. तर त्यांनी लिहून दिलेलं आहे. वाचलं नाही मी अजून काय लिहिलेलं. आणि मग नीलची जन्मतारीख वगैरे लिहिलेली आहे या ठिकाणी आणि त्याचं नाव लिहिलेलं आहे. तर ही अशी आहे नीलची कुंडली. मायन लोकांनी काढलेली कुंडली. ही अगस्तीची. हे बघा कशी वाटली तुम्हाला ही कुंडली? नक्की सांगा. आवडली? तर मी आता जास्त काही बोलत नाही. ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा. तुम्हाला खूप खूप आवडेल आणि तुम्हाला यातनं खूप शिकायला सुद्धा मिळेल. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा नक्की पाठवा. शेअर करा नातेवाईकांना सुद्धा. म्हणजे इतर देशाची हिस्ट्री पण आपल्याला जाणून घेता येईल. हो की नाही? तर इतरांना पण माहिती होईल. तर तुम्ही इतरांना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आता 3रा दिवस ट्रिपचा संपलेला आहे. आता उद्या परत आम्ही जाणार आहोत दुसऱ्या टूरला. उद्या 4था दिवस. तर आम्ही खूप मजा केली आज. आणि जेवण त्यांच्याकडनं होतं. दुपारचं जेवण बफे जे होतं खूप खूप मोठी लाईन होती भयंकर. आणि आता रात्री हे गेले होते बाहेर. मी म्हटलं माझं अजून तेच जिरलेलं नाही. मला काही जेवायचं नाही आता रात्री. तुम्ही जाऊन या. कारण उशिरा जेवण झालं खूप.
तर म्हटलं मला काही भूक नाही, मी आता रात्री काही जेवले नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर नक्की बघा आणि तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा. तर हा व्हिडिओ आवडल्यास आवडणारच, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे नेहमी बघतात त्यांनी जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी सुद्धा लगेच करा. आणि नोटिफिकेशन जे बेल बटन आहे तेही डिंग डिंग असं दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पण एक्सायटेड असाल उद्या काय बघणार आहे आम्ही. तर उद्या नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटूया. धन्यवाद. आता खूप रात्र झाली, झोपूया. उद्या सकाळी परत आम्हाला 7 वाजता जायचं आहे. तर उद्याची बस पण आमची 7ला येणार आहे. तर लवकर उठून तयारी करून निघायला पाहिजे उद्यासुद्धा. धन्यवाद. कसा वाटला हा माझा आजचा ड्रेस आणि आजचा हा लुक? आवडला का? नक्की सांगा.